श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या जगात आपल्या सगळ्यांकडे सगळं आहे. मोबाईल आहे, पैसा आहे, नाते आहेत, घर आहे. काहींच्याकडे तर गाडी, जॉब, प्रतिष्ठा सगळंच आहे. पण तरीही मन मात्र शांत राहत नाही. हातात सगळं असूनही मनात रिकामेपणा जाणवतो. आजूबाजूला खूप लोक असतात पण आतून एकटेपणा वाटतो. हसणं असतं पण हसण्यात ऊब नसते. झोप असते पण झोपेत शांतता नसते. आपण जग जिंकत राहतो पण स्वतःलाच हरवत जातो. आणि एका क्षणी मन म्हणतं मला अजून काही हवं. हे बाहेरचं पुरेसं नाही, माझ्या मनातली शांती हवी. मला माझ्यातला देव हवा. मित्रांनो, ही भावना जिथे सुरू होते तिथूनच खऱ्या अध्यात्माची पहिली पायरी सुरू होते. दासबोधाचा आशय सोप्या आजच्या भाषेत सांगायचा झाला तर आपल्याला जसं जसं आपण कोण आहोत, आपल्या आतला देव काय आहे हे कळायला लागतं, तसं बाहेरचं जग, मोबाईल, वस्तू, पैसा, दिखावा याचं महत्त्व कमी होतं. कारण ते सगळं बदलणार, तुटणार, नाश पावणार. पण आपल्या आतला देव तो कायमचा आहे. तेव्हा मनात दोन भावना असतात. नकोपणा, मला हे जगाचं धावपळ नको, मला हे तात्पुरतं सुख नको. आणि दुसरा म्हणजे हवेपणा, मला माझ्यातला देव हवा, मला शांतता हवी, मला खरी शांती हवी. हे दोन्ही मिळाले की माणूस देवाकडे धावू लागतो. जग सोडायला वैराग्य लागतं, देवाला धरायला भक्ती लागतं. वैराग्य सांगतं हे नको, भक्ती सांगते देव हवा. आणि दोघे मिळून आपल्याला आध्यात्मिकतेकडे नेतात. आणि हेच आपल्याला दासबोध शिकवतो. बाहेरचं नको, आतला देव हवा. या सत्याचं एक सुंदर उदाहरण मी आज तुमच्यासमोर घेऊन आले. काचाचा गोळा आणि हिरा ही कथा आपण सगळ्यांचीच आहे. एक छोटा मुलगा आर्यन, त्याच्याकडे दोन गोष्टी होत्या. एक चमकणारा रंगीत काचाचा गोळा आणि एक साधं दिसणारं दगडासारखं छोटं तुकडा. आर्यनला काचाचा गोळा खूप आवडायचा. तो चमकत होता, रंगत होता. तो नेहमी त्याच्याशी खेळत बसे. एक दिवस अचानक जोराचा वादळ आला. आर्यनचा काचाचा गोळा हातातून पडला आणि फुटून तुकडे तुकडे झाले. आर्यन रडायला लागला, माझं सगळं संपलं. तेवढ्यात त्यांचे आजोबा आले. त्यांनी तो साधा दिसणारा दगड घेतला, घासायला सुरुवात केली आणि दगड चमकायला लागला. तो एक खरा हिरा होता. आर्यन आश्चर्याने विचारू लागला, आजोबा, मला कधीच दिसलं नाही की यात हिरा आहे. आजोबा म्हणाले, बाळा, बाहेरून चमकणाऱ्या गोष्टी कधीही फुटतात. काचेचा गोळा सुंदर दिसतो पण तुटतो. पण साधा दिसणारा हिरा तो कायमचा असतो, कधीच न फुटणारा. बाहेरचं जग म्हणजे काचेचा गोळा, आतला देव म्हणजे तो हिरा आहे. तो कायमचा, अनंत, न तुटणारा असतो. आणि त्या दिवसापासून आर्यनने काचेचे तुकडे बाजूला केले आणि हृदयातील हिरा जोडला. शेवटची गोष्ट अशी की आज आपल्याला बाहेरचं झगमगणारं जग दिसतंय, ते आपल्याला खेचतं. पण खरं समाधान, खरी शांती आपल्यातल्या हिऱ्यातच आहे, देवात आहे. दासबोध आपल्याला सांगतो, जगाचं नकोपण आणि देवाचं हवेपण हीच खरी भक्ती आणि खरी विरक्ती आहे. हे दोन्ही आपल्यात जागे झाले की देवाचा प्रकाश आपल्याला आपोआप मिळतो. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल, मनाला काहीतरी स्पर्श करून गेली असेल, तर आपल्या भक्तिमय परिवारात नक्की सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये माझ्यातला देव मला हवा असे नक्की लिहा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्या सेवेला नवीन ऊर्जा देते आणि अशा भक्तिमय कथा तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहू. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन दिव्यासारखं तेजस्वी हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.